दूरेण यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. हे धनंजया अर्जुना, बुद्धियोग म्हणजेच समत्व बुद्धी हाच कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तू बुद्धीमध्ये समत्व वृत्तीत शरण जा. जे कर्मफळाच्या आशेने कर्म करतात ते कृपण म्हणजे दुर्दैवी म्हणावे. ह्याचं सोपं स्पष्टीकरण आपण पाहू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, फक्त परिणामाच्या म्हणजेच फलाच्या मागे लागून केलेले कर्म हे खालच्या दर्जाचं आहे. पण जेव्हा माणूस समत्व बुद्धीने म्हणजेच फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य पार पाडतो तेव्हा त्याचं कर्म योग बनतं. म्हणजेच काय मिळेल याची चिंता न करता योग्य ते करायचे या भावनेने केलेलं काम अधिक श्रेष्ठ असतं. मानसशास्त्रही असंच सांगतं की ज्यांचा प्रेरणास्त्रोत बाह्यफळं म्हणजेच पैसे, प्रसिद्धी, कौतुक असं असतो ते लोक दीर्घकाळ आनंदी राहत नाहीत. पण ज्यांना कामातच समाधान मिळतं ते मानसिकदृष्ट्या अधिक शांत, आत्मविश्वासी आणि स्थिर असतात. जेव्हा आपण परिणामावर नव्हे तर कृतीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा अपयश आल्यावर ताण, चिंता कमी होते. आपण स्वतःला दोष न देता पुढे जातो. हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजेच इमोशनल रेग्युलेशन, भावनांवर नियंत्रण अशा पद्धतीने मिळू शकतं. बुद्धियोग म्हणजेच साक्षीभावाने वर्तमानात राहून कर्म करणं. थोडक्यात माइंडफुलनेस म्हणजेच डू युअर बेस्ट इन द प्रेझेंट मोमेंट विदाउट वरिंग अबाउट द फ्युचर. थोडक्यात जर सांगायचं झालं तर काम करताना फळ मिळेल का यापेक्षा हे योग्य आहे का असा विचार करावा. प्रयत्न करताना मन शांत ठेवावं, हाच खरा योग आहे. परिणाम काहीही असो, अनुभवातून शिकणं आणि पुढे जाणं. प्रत्येक कामात समाधान शोधा, मान्यता नव्हे. फळाची चिंता सोडून जेव्हा मनुष्य एकाग्रतेने कर्म करेल तेव्हा यश आपोआप पावलांशी येईल. श्रीकृष्णार्पणमस्तू.